तर संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। 1,500हून आता 2,500 रुपये मिळणार आहेत। सरकारने हा नवा GR काढलाय। श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यातही वाढ करण्यात आली। नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र सरकारकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंबंधात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे। आता बघा, नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल सरकारकडून अखेर एक मोठी घोषणा करण्यात आली। बराच काळ वाट पाहत असलेल्या लाभार्थ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने दिलासादायक खुशखबर आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढची माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगाची आहे। तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून टाका। त्यामुळे पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। आता बघा, गेले काही दिवस चर्चा होती की डिसेंबर आणि नोव्हेंबरचे हप्ते एकत्र मिळणार का। काही जण म्हणत होते की दोन्ही हप्ते एकाच वेळी जमा होतील, तर काही जण वेगळं सांगत होते। पण आता या सगळ्याच गोष्टींना फुल स्टॉप मिळाला आहे, कारण नोव्हेंबरचा जो हप्ता होता त्याच्या वितरणासंबंधात सरकारकडून अधिकृतपणे अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। आता तुम्हालाही माहीतच आहे, नोव्हेंबरचा हप्ता भेटण्यासाठी लाभार्थ्यांनी मनापासून प्रतीक्षा केली होती। खूप दिवस प्रतीक्षा केली होती, जवळपास महिन्याचे बरेच दिवस निघून गेले। आज 18 तारीख आली तरी अनेकांच्या खात्यात 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता। त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न तयार झाले की नेमका हप्ता कधी येणार। लाभार्थ्यांच्या मनातली चिंता वाढली, यावेळी नोव्हेंबरचा हप्ता भेटणार का नाही हा प्रश्न सगळ्यांना सतावत होता। महिन्याभरात अपडेट काहीच नव्हतं, त्यामुळे उत्सुकता पण वाढत गेली। त्यात भर म्हणजे यावेळच्या हप्त्यामध्ये नेमके किती पैसे मिळणार, कोणाला किती रक्कम जमा होणार याबद्दलची मोठी चर्चा सुरू झाली। आता मागच्या हप्त्यांबद्दल जर आपण बोलायचं झालं तर काही लाभार्थ्यांना 2,000 रुपये भेटले, काहींना 3,000 रुपये भेटले, तर इतर जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये फक्त 1,000 इतकी रक्कम जमा झाली। त्यामुळे बहुतेकांना यावेळेस हप्त्यामध्ये किती रक्कम येणार याविषयी काळजी वाटायला लागली। आता यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, आता जेही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या मनातही प्रश्न तयार झाला की त्यांना नेमका किती निधी भेटणार। हाच मुद्दा आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ। आता सगळ्यात आधी म्हणजे 2,000 रुपये कोणाला मिळणार। ज्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये 2,000 रुपये जमा झाले होते त्यांनाच या महिन्यातही 2,000 रुपयांचा हप्ता भेटणार आहे। आता मुद्दा येतो 3,000 रुपये कोणाला भेटणार, तर याबद्दलची माहिती आता पुढच्या ओळीत मी सांगणार आहे, तुम्ही फक्त लक्ष देऊ नये का। काही दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात मागच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये 2,000च्या ऐवजी 1,000 रुपये जमा झाले होते। त्यांच्या 2,000तले उरलेले 1,000 रुपये पेंडिंग होते। त्यामुळे या महिन्यात त्या लाभार्थ्यांना एकूण 3,000 रुपये जमा होणार आहेत। म्हणजेच नोव्हेंबरचा नियमित 2,000चा हप्ता मागच्या बाकीचा 1,000 रुपये मिळून 3,000 रुपये त्यांना भेटणार आहेत। दिव्यांग लाभार्थी वगळता इतर सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी नियमितपणे 1,000 रुपयांचा हप्ता जमा केला जात आहे। जसा आधी मिळत होता तसाच या महिन्यातही ही प्रक्रिया केली जात आहे। तर एवढी झाली हप्त्यांच्या रकमेची बेसिक माहिती। पण आता आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे नोव्हेंबर हप्त्याबद्दलची सरकारकडून आलेली मोठी खुशखबर। आता नोव्हेंबर हप्त्याबद्दल बोलायचं झालं तर नोव्हेंबरचा हप्ता काहींच्या खात्यामध्ये अचानक जमा झाला आणि काही लाभार्थ्यांच्या खात्यात थेट 2,000 रुपये दिसू लागले आहेत। यामुळे तुमच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले। पोर्टलवर काही सूचना आली का, तारीख दाखवली आहे का, खरंच खात्यात पैसे जमा झालेत का। तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका, गोंधळून जाऊ नका। आपण प्रत्येक प्रश्नाचा नीट खुलासा करून घेऊ। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता बराच काळ अडकून पडला होता, पण आता सरकारच्या पातळीवरून या हप्त्याच्या वितरणाची हालचाल जोरदार सुरू आहे। येणाऱ्या शनिवारपर्यंत हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। म्हणजेच वाट पाहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही खऱ्या अर्थानं आनंदाची अपडेट आहे। आता बघा, खरी खुशखबर नेमकी काय आहे ते आपण पटकन समजून घेऊया। आणि माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यातल्या शनिवारपर्यंत नोव्हेंबरचा हप्ता खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। म्हणजे आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांच्या खात्यात 2,500 किंवा 3,500 येणार नाहीत। दिव्यांग लाभार्थी वगळता इतर सर्वांना नेहमीप्रमाणे 1,000 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे। आता महत्त्वाचं अपडेट म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी। जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी आहात आणि तुमच्या नावाची नोंदणी जर दिव्यांग पोर्टलवर झालेली नसेल, फक्त डॉक्युमेंट सबमिट केले असतील पण सिस्टीममध्ये तुमचं नाव दिव्यांग लाभार्थी म्हणून अपडेट झालेलं नसेल, तर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं काम तातडीने करावं लागेल। ज्या लाभार्थ्यांची दिव्यांग नोंद अद्याप पोर्टलवर अपडेट झालेली नाही अशांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती,
तुम्हाला तात्काळ ई-KYC करून घ्यावी लागणार आहे. पहा, लक्षात घ्या मित्रांनो, कारण ई-KYC पूर्ण झाली तरच तुमच्या खात्यात 2,000 किंवा 3,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होईल. आता जर आपण नीट समजून घेऊया, ज्यांना या महिन्यात 2,000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे त्यांच्यासाठी ती रक्कम थेट नोव्हेंबरची, आणि ज्यांचे मागील महिन्यातील 1,000 रुपये पेंडिंग आहेत या 2,000 मध्ये ते सुद्धा पैसे जोडले जातील. म्हणजेच आधीचे 2,000 आणि पेंडिंग असलेले 1,000 अशा प्रकारे 3,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील. परंतु ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला ई-KYC करणं अत्यंत गरजेचं आणि बंधनकारक आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येतो की ई-KYC नेमकी कुठे करायची? तर लक्षात घ्या, तुम्ही थेट तहसील कार्यालयात जा. तेथे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तुमची नोंदणी आणि पडताळणी लवकरात लवकर पूर्ण होईल. म्हणून तुम्ही बिलकुल विलंब करू नका. ई-KYC पूर्ण करा आणि तुमचा हप्ता निश्चितपणे मिळवा. जर तहसील कार्यालयात जाणं शक्य नसेल तर काळजी करू नका. तुमच्या जवळच्या कोणत्याही नेट कॅफेमध्ये जा आणि ई-KYC ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करून घ्या. आता इथे एक गोष्ट तुम्ही स्पष्ट समजा, ई-KYC बंधनकारक आहे. तुम्ही आधी डॉक्युमेंट्स दिले असले तरीही जर तुम्ही ई-KYC केली नसेल तर तुमची नोंद पूर्ण होत नाही. याच कारणामुळे मागच्या महिन्यात अनेक दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, आणि जर ई-KYC या महिन्यातही केली नाही तर नोव्हेंबरचा हप्ता देखील थांबू शकतो. आता याच्या मागचं कारण काय? तुमचं UDID कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक असणं आवश्यक आहे. तसंच आधी तुम्ही इतर कॅटेगरीमध्ये दाखल होता, पण आता तुम्हाला दिव्यांग कॅटेगरीमध्ये अधिकृतपणे नोंदवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला दिव्यांग असल्याचा फायदा भेटेल. त्यासाठीच ही ई-KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता याचे जे महत्त्वाचे फायदे आहेत ते म्हणजे दिव्यांग नोंदणी अपडेट करण्यासाठी, लाभार्थींची जी योग्य कॅटेगरी आहे ती निश्चित करण्यासाठी आणि हप्ता योग्य खात्यात जमा करण्यासाठी सरकारने ई-KYC सुरू केली. म्हणून तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा सल्ला, तुम्ही तात्काळ तुमची ई-KYC पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला हक्काचा हप्ता 100% मिळेल. म्हणून मित्रांनो, ई-KYC करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेवढ्या लवकर तुम्ही ई-KYC पूर्ण कराल तेवढ्या लवकर हप्ता तुमच्या खात्यात 100% येईल. आता नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दलची फायनल आणि अतिशय महत्त्वाची खुशखबर, येणाऱ्या शनिवारपर्यंत हप्ता 100% तुमच्या खात्यात जमा होईल अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलवर किंवा पोर्टलवर अचानक तुम्हाला मेसेज येईल. आता त्या मेसेजमध्ये काय असेल तर पोर्टलवर हप्ता जमा होणाऱ्या तारखेची घोषणा म्हणजे डिक्लेरेशन तुम्हाला त्या मेसेजमध्ये दिसेल. तारीख जाहीर झाल्यावर लगेचच हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. आणि तुम्ही बिलकुल काळजी करू नका, ज्या वेळेस तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला या चॅनलवर त्याबद्दलचं अपडेट सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणून अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला एक लाईक द्या आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या अपडेट नेहमी भेटत राहतील. आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.